आजही आपण कितीही नाही म्हटलं तरी सोसायटी फक्त बायोलॉजिकल असेल तरच आई कन्सिडर करते एखाद्या व्यक्तीला. सगळेजण तसंच बघतात, की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करत असते. बरोबर. सो मग तिच्या पण काही आशा असतात, आकांक्षा असतात, की आम्ही दोघं मिळून घर घेऊ. मग करेक्ट. दोघं मिळून घर घ्यायचं, दोघं मिळून ई-एम-आय भरायचे. तर मग त्या स्त्रीचं पण फायनान्शियल इन्कम आहे ते चांगलं असलं पाहिजे. सो म्हणून ती आधी करिअरवर फोकस करते आणि नंतर या प्रवासाला सुरुवात करते. आणि मग नंतर लग्न झाल्या काही जण विचारतात, की "अरे अजून कधी बाळ होणार?" सो सुरुवातीच्या पहिल्या वर्षी छान वाटतं, ते गोड वाटतं. पण जर करेक्ट. डिले होत असेल त्या गोष्टीला, तर मग ते कुठेतरी आपल्याला टॉन्ट मारतायत, आपल्या काहीतरी विकनेसवर कोणतरी पॉइंट आउट करतंय. तर मग अशी फिलिंग त्या स्त्रीला येत राहते आणि मग त्यामुळे एक सोशल डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. सो या मुलींचं कुठे बाहेर जाणंच बंद होऊन जातं, की कुठल्याही ओके. सोशल प्लेसला गेलं, की ते ना तेच विचारतात, की "अरे आता तुझा नंबर कधी येणार?" सो विचारणारा, की अरे जस्ट काहीतरी विचारून जातो, की अरे काहीतरी आपल्याला त्या व्यक्तीशी सोशली कनेक्ट करायचं करेक्ट. म्हणून विचारतो. विशेष त्यांचं काही घेणं-देणं पण नसेल त्या बाळासोबत, त्या बरोबर. आईसोबत. पण काहीतरी विचारपूस करायची म्हणून करतो. पण त्या स्त्रीला कुठेतरी आपल्या जखमेवर कोणतरी मीठ चोळतंय, आई अशी वाली शप्पथ! फीलिंग जाते. ओके. आणि मग त्यामुळे ती कुठे जातच नाही आणि मग त्यामुळे एक सोशल डिप्रेशन येतं. मग स्ट्रेस लेव्हल अजून वाढत जाते आणि मग त्यामुळे त्या दोघांचं पण पर्सनल रिलेशनशिप जे आहे ते हॅम्पर होऊ शकतं. मग ते दोघं नवरा-बायको एकमेकांना फेस करत नाही कधी-कधी. मग ओके. त्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढत जातात.